नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2। तर हे सर्वे कशा तऱ्हेने आपण करायचं, ग्रामपंचायतमध्ये आपल्याला जाण्याची काही आवश्यकता भासणार नाही मित्रांनो। ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे कशा तऱ्हेने करायचं मी सांगणार आहे। अगदी सोपी पद्धत मी सांगणार आहे मित्रांनो। मी एका व्यक्तीचं तुम्हाला लाईव्ह येथे सर्वे करून दाखवणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे तुम्ही देखील सर्वे करा, म्हणजे तुमचं घरकुल 100% हे मंजूर होईल मित्रांनो। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, कारण अशाच महत्त्वपूर्णचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो। सर्वे करण्याकरिता आपल्याला 2 ॲप्लिकेशनची आवश्यकता भासणार आहे। ते 2 ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटद्वारे जारी केलेले आहेत। डायरेक्ट त्यांच्या पेजवरती जाऊन ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया। त्याकरिता आपल्याला गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सर्च करा PMAYG.nic.in। सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज अशा तऱ्हेने ओपन होईल। या ऑफिशियली वेबसाईट पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तेथून डायरेक्ट क्लिक करून या ऑफिशियली वेबसाईट पेजवरती तुम्ही येऊ शकता। या ठिकाणी 3 रेषा दाखवलेल्या आहे, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला या आवास प्लस 2024 सर्वे, तर याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो गव्हर्नमेंटचे 3 ते ॲप्लिकेशन आहेत, त्यांची लिंक देखील इथे दिलेली आहे, ते आपण पाहूया। हे जे दिलेले आहेत लिंक ॲप्लिकेशनचे 1 आणि 3 हे 2 ॲप्लिकेशन आपल्याला याच्यामध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो। सर्वात आधी आपण 1 नंबरचा जो ॲप्लिकेशन आहे तो इन्स्टॉल करून घेऊया। डायरेक्ट हे प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल होतो मित्रांनो। हे ॲप्लिकेशन फ्रॉड वगैरे काही नाही, तर येथून आपण इन्स्टॉल करून घेऊया मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याच्यातून 3 नंबरचा जो ॲप्लिकेशन आहे आधार फेस RD, तो देखील ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। हे फेस व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे मित्रांनो। फेस RD हे देखील ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे। तर आपल्याला सगळ्यात बॅक साईडला यायचं आहे। या वेबसाईटमधून देखील आपण बाहेर येऊया मित्रांनो। जो आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेला होता तो ॲप्लिकेशन आपण येथून ओपन करून घ्या, आवास प्लस नावाचा। हे ॲप्लिकेशन आपण येथून ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला फॉर्म भरत असताना कोणती भाषा सोपी पडणार आहे ती भाषा निवडून घ्या। त्यानंतर आपल्याला लोकेशन देखील ऑन करायचं आहे। येथून लोकेशन ऑन करून घ्या मित्रांनो। वाईल युजिंग द ॲप ओके करा, परत एकदा येईल वाईल युजिंग द ॲप ओके करा, परत अलाव करा। अलाव केल्यानंतर मित्रांनो ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला घरकुल पाहिजे आहे त्यांचं येथे आधार नंबर लिहायचा आहे। येथे वरच्या साईडला आपण पाहू शकता असिस्टेड सर्वे आणि सेल्फ सर्वे, तर याच्यातून आपल्याला सेल्फ सर्वे करायचं, म्हणून सेल्फ सर्वे याच्यावरती क्लिक करूया। त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला घरकुल पाहिजे त्या व्यक्तीचा आपण येथे आधार नंबर टाकून घेऊया। त्याच्यानंतर ऑथेंटिकेट याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला इथे ओपन होईल। त्याच्यानंतर पुन्हा एकदा परमिशन विचारले जाईल। वाईल युजिंग द ॲप याच्यावरती ओके करा। आधार व्हेरिफिकेशन RD जो आपण सेकंडवाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेला होता, फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर, तर आपल्याला इथे 4 ऑप्शन दाखवलेला आहे। या 4 ऑप्शनमध्ये पहा काय सांगण्यात आलेलं आहे। आपला चेहरा इथे व्यवस्थितरित्या कॅमेऱ्यासमोर धरायचा आहे। त्याच्यानंतर योग्य उजेड आपल्या तोंडावर पडायला हवं। आपण गॉगल वगैरे घातलेला असेल तर ते काढून ठेवायला हवं। आणि आपलं चेहरा कॅमेरा पुढे धरल्यानंतर डोळे मिचकवायचे आहे आणि इकडे तिकडे थोडं साईडला बघायचं आहे मित्रांनो। अशा तऱ्हेने आपल्याला फेस व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुली होईल। त्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला आधार हा व्यवस्थितरित्या येथे KYC सक्सेसफुली झालेला आपल्याला अशा तऱ्हेने दिसेल मित्रांनो। आधार कार्डाचं संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवतो। त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आठवणीत राहील असं 4 अंकीचा पिन आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे, म्हणजे तयार करून घ्यायचा आहे। जो पिन नंबर आपण वरती टाकलेला होता तोच पुन्हा एकदा पुष्टी करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे सेम। क्रिएट पिन याच्यावरती क्लिक करा। क्रिएट पिन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण टाकलेला आता जो पिन होता तो पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे। टाकून ओके करा आणि लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे ते माहिती विचारलेली आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आपला जो राज्य आहे तो राज्य निवडून घ्यायचा आहे। महाराष्ट्र राज्य इथून निवडून घ्या। त्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। आपण ज्या जिल्ह्यामधून आहात तो जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे। आपला तालुका जो आहे तो तालुका इथून निवड करून घ्या। त्यानंतर आपली ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायतीतून सिलेक्ट करून घ्या। ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपलं गाव जे आहे ते गाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। येथे 2 ऑप्शन कारण दाखवलेलं आहे। एखाद्याचं गाव असतं आणि एखाद्याची ग्रामपंचायत वेगळी असते। तर एखाद्याचं ग्रामपंचायत वेगळं असल्यामुळे इथे 2 ऑप्शन दाखवलेले आहे। जर एकच असेल तर तुम्ही एका ठिकाणी एका गावाचं नाव तुम्ही टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। जो आहे ॲड एडिट सर्वे, तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती भरून घ्यायची आहे आपल्याला। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर
नेम ऑफ द हेड, ज्याच्या नावाने आपल्याला घरकुल मंजूर करून घ्यायचं आहे त्यांचं आपल्याला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. तो नाव आपल्याला आधार कार्डप्रमाणे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. खालच्या साईडला त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर त्यांचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर जॉब कार्ड नसेल तर ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी निर्माण करून देणारा व्यक्ती असतो, त्यांच्याकडून तुम्हाला हा जॉब कार्ड काढून मिळेल मित्रांनो. त्याच्यानंतर जे तुमचं जेंडर आहे म्हणजे स्त्री पुरुष जे लिंग आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून मोडतात SC ST ज्या याच्यापेक्षा वेगळं असेल तर ऑदर याच्यामध्ये सिलेक्ट करा. लाभार्थ्याचे वय किती आहे ते वय वर्ष या ठिकाणी टाका. लाभार्थ्याचे लग्न झालं असेल होय किंवा नाही याच्यातून तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर लाभार्थ्याचे लग्न झालं असेल, स्त्री असेल तर हजबंड, जर पुरुष असेल तर त्यांचे वडिलांचे नाव या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे. लाभार्थ्यांचं जे आधार कार्ड नंबरची लिंक आहे तोच नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं लिटरसी म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात किंवा असुशिक्षित ते तुम्ही इथून निवड करून घ्यायचं आहे. सुशिक्षित असाल तर जे शिक्षण झाले ते निवडा. जर शाळा काही शिकेल नसेल तर फर्स्ट ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर त्यांचे जे व्यवसाय आहे तो व्यवसाय या ठिकाणी निवडून घ्या मित्रांनो. जे व्यवसाय करत आहात तर येथून तुम्ही मजूर निवडून घ्या. लेबर म्हणून आहे, लेबर हे निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या किती आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. वार्षिक उत्पन्न किती आहे ते येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. येथे महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तुमचं वार्षिक उत्पन्न मित्रांनो 1,20,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे, कारण घरकुल लाभासाठी एवढीच येथे वार्षिक उत्पन्न दाखवायचं आहे. 1 लाखापेक्षा कमी तर मी येथे 80,000 लिहून घेतो. तुम्ही अपंगत्व आहात का तर नो करा. त्याच्यानंतर काही तुम्हाला आजार वगैरे आहे का तर नाही करा. आजार वगैरे जे असेल तर याच्यातून जे असेल तुम्ही सिलेक्ट करा, नसेल तर नन करा. त्यानंतर वार्षिक उत्पन्न इथे लिहून घ्या. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्या बटनावरती क्लिक करा. कुटुंबातील व्यक्तींची नावे ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो. कुटुंबातील व्यक्तींची नावे ॲड करून घेत असताना त्यांचा आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाकून घ्या. आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाका. स्त्री पुरुष जे आहे ते टाका. त्याच्यानंतर घरकुल लाभार्थ्यांची त्यांच्याशी काय नाते आहे ते नाते या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर तुमचं वय किती आहे ते वय इथे टाका. लग्न झालं आहे किंवा इथून निवडून टाका मित्रांनो. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो टाकायचा आहे, सुरुवातीला जो लाभार्थ्याचा मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण किती झालेले आहे ते शिक्षण या ठिकाणी निवडून घेऊन तुमचं जे शिक्षण झाले ते इथून टाका. त्यानंतर ते काय काम करत आहात, कोणते काम करत आहात ते काम तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी काम करत नसाल तर नन करा. जर काम करत असाल तर लेबर, हेच 2 ऑप्शन निवडा मित्रांनो. दुसरे काही ऑप्शन निवडायला जाऊ नका, कारण तुम्हाला घरकुलचा लाभ 100% हवा असेल तर. त्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे ॲनी डिझेबिलिटी ॲज पर, तर तुम्ही काही हँडिकॅप्ड म्हणजे अपंगत्व आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर ॲड अ मेंबर याच्यावरती क्लिक करा. ॲड फॅमिली मेंबर म्हणून दुसऱ्या सदस्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्यांचे पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्या. जेंडर म्हणजे जे फिमेल मेल स्त्री पुरुष आहे ते निवडून घ्या. त्याच्यानंतर घरकुल लाभार्थ्यांशी त्यांचे नातं काय आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर त्यांचे वय किती आहे ते वय इथून सिलेक्ट करून घ्या. वैवाहिक स्थिती येथून निवडून घ्यायचं आहे, लग्न झालं आहे किंवा नाही. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. लाभार्थ्याचे जे मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण किती झाले ते शिक्षण येथून निवडून घ्या मित्रांनो. त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता ते काय करत आहात. काम करत असाल तर लेबर करा, नसेल तर नन करा. त्यानंतर अपंगत्व आल्या असेल तर यस करा, अपंगत्व नसेल तर नो करा मित्रांनो. अशा तऱ्हेने दुसरे देखील सदस्याचे नाव ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला ॲड मेंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला घेऊन जाईल. अशा तऱ्हेने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे ॲड करून घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या सदस्यातील काही नावामध्ये फरक झाला असेल तर तुम्ही या दिलेल्या पेनच्या आयकॉनवरती क्लिक करून पुन्हा दुरुस्ती करून घेऊ शकता. अगर तुमची माहिती भरलेली सगळी पूर्ण असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी म्हणजेच ज्या नावाने तुम्हाला घरकुल हवा आहे येथून लाभार्थी निवड करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण ज्या लाभार्थीचं नाव तुम्ही इथे भरलेलं होतं त्यांचं तुम्ही या बॉक्समध्ये टिकमार्क करून घ्यायचं आहे. टिकमार्क करून घेतल्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचं तपशील इथे व्यवस्थितरित्या देऊन घ्यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही. या जर बॉक्समध्ये तुम्ही क्लिक केलं तर बँकेचं डिटेल तुम्हाला इथे भरता येणार नाही. या बॉक्समध्ये काही करू नका, असेच ठेवा, कारण तुमचं घरकुल मंजूर झाल्यानंतर जे तुमच्या घरकुलचं आर्थिक अनुदान म्हणजे लाभ मिळणार आहे बँक अकाउंट खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. त्याकरिता बँकेचे तपशील व्यवस्थितरित्या येथून भरून घ्यायचं आहे.
बँक येथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑप्शन दाखवलेला आहे, या ठिकाणी कमर्शियल बँक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जे तुमची बँक असेल तिथे दाखवेल मित्रांनो, कमर्शियल याच्यामध्ये सिलेक्ट करून घेतल्यानंतर खालच्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करा। याच्यानंतर तुमची जी बँक आहे त्या बँक सिलेक्ट करा। बँक सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुन्हा या खालच्या ऑप्शनला सिलेक्ट करा। तुमची बँक ज्या गावात आहे किंवा जे ब्रँच असेल ते ब्रँचचं नाव असेल ते सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर येथे लिहून घ्यायचा आहे। तोच अकाउंट नंबर पुष्टी करण्यासाठी पुन्हा याच्यामध्ये कन्फर्म बँक अकाउंट नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थ्याचे बँक अकाउंट नंबर आहे, तुम्ही जे बँक डिटेल्स भरलेले आहेत त्या पासबुकवरती तुमचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी लिहून घ्या। त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन म्हणजे घराबाबत तुम्हाला काही येथे प्रश्न विचारलेला असेल, योग्य प्रकारे तुम्हाला या बॉक्समध्ये टिक मार्क करायचा आहे। मी ज्याप्रमाणे या बॉक्समध्ये टिक मार्क करणार आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही टिक मार्क करून घ्या, म्हणजे घरकुल भेटण्याचे 100% खात्री असणार आहे। ठिकाणी विचारलेलं आहे ऑनरशिप ऑफ हाऊस बिंग सर्वेड म्हणजे तुम्ही राहत असलेली जागा स्वतःची आहे किंवा तुम्ही भाड्याने राहता असं विचारलेलं आहे। स्वतःची असेल तर ऑनर्ड करा, भाड्याने राहत असेल तर रेंट या ऑप्शनवरती क्लिक करा। स्वतःचे असल्यामुळे मी ऑनर्ड करतो। त्यानंतर प्रेडोमिनंट मटेरियल ऑफ वॉल म्हणजे तुमच्या घराची स्थिती भिंतीची कशी आहे, कच्ची आहे असे करा। घराची स्थिती कशी आहे तर तेही कच्ची करा। तुमच्या घराचे किती खोल्या आहेत तर मी या ठिकाणी 2 दिलेले आहेत, तुमच्या जेवढे खोल्या असतील तेवढे तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमच्याकडे शौचालय आहे का असेल तर तुम्ही यस करा, नसेल तर नो करा मित्रांनो, कारण शौचालयासाठी वेगळे पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। त्या ठिकाणी तुम्ही शौचालयासाठी नो करा। त्यानंतर मेन सोर्स ऑफ हाऊस होल्ड इन्कम तर तुमच्याकडे घर भागवण्यासाठी तुम्ही कोणते काम करात आता इथे विचारलेलं आहे, तर नन करा, गव्हर्नमेंट जॉब वगैरे काय नाही। त्याच्यानंतर तुमच्याकडे मोटरसायकल वगैरे आहे का तर नो करा मित्रांनो। त्याच्यानंतर 4 व्हीलर आहे का विचारलेलं आहे, ते देखील नो करा। त्यानंतर आहे एनी मेंबर हॅज किसान क्रेडिट कार्ड तर किसान क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तर यस करा, नसेल तर नो करा मित्रांनो। त्यानंतर तुम्ही तर आहे एनी मेंबर ऑन नॉन ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस रजिस्ट्रेशन विथ द गव्हर्नमेंट काही शेतकरी आहेत जे गव्हर्नमेंटचे लाभ घेत असतात, नमो शेतकरी योजना यासारखी योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी यस करा, नसेल तर नो करा मित्रांनो। त्यानंतर आहे मित्रांनो एनी मेंबर अर्निंग मोर दॅन महिन्याचं तुमचं आर्थिक उत्पन्न किती आहे, 15,000 रुपये आहे का असं विचारलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्ही नो करा, कारण 15,000 जर तुमचं महिन्याचं उत्पन्न असेल तर वर्षाचं 1,20,000 पेक्षा जास्त होतं तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही। त्यासाठी हे देखील ऑप्शन आहे, याला देखील नो करा मित्रांनो। त्यानंतर आहे एनी मेंबर पेइंग इन्कम टॅक्स तुमच्या घरातील काही व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात का तर नो करा। त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स वगैरे भरत आहात का तर तेही नो करा। त्याच्यानंतर तुमच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का तर नाही करा। त्यानंतर 5 एकरपेक्षा बागायत जमीन आहे का ते देखील नाही करा। विदाउट शेल्टर याला देखील नो करा मित्रांनो। त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटेड लिव्हिंग ऑन आर्म्स याच्याला देखील नो करा। त्यानंतर आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजर त्याला पण नो करा मित्रांनो। त्यानंतर आहे प्रिमिटिव्ह ट्रिबल ग्रुप भटक्या जमाती वगैरे आहे का असं विचारलेलं आहे, ते देखील नो करा। त्यानंतर आहे लिगली रेजिडेंट बॉन्ड लेबर ते देखील नाही करा। त्यानंतर आहे मित्रांनो तुम्हाला घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन आहे का तर आहे तर यस करा, नसेल तर नो करा। जर तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन नसेल तर तुम्ही नो करा मित्रांनो। ग्रामपंचायतकडून तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाते, जर ग्रामपंचायतकडून जागा उपलब्ध करून जर नाही भेटेल तर यासाठी तुम्हाला 50,000 अतिरिक्त तुम्हाला येथे अनुदान भेटेल मित्रांनो। त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे इज युअर फॅमिली गेटिंग बेनिफिट अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही घरकुलचा लाभ पहिल्यांदाच घेत आहे का असं विचारलेलं आहे, तर तुम्ही यस करा। हे ऑप्शन तुम्हाला व्यवस्थितरित्या इथून बघून करायचं आहे मित्रांनो। एकदा भरलेली माहिती व्यवस्थितरित्या पाहून घ्या, तुम्ही काही याच्यामध्ये चुका जर केलेली नसेल ना, सगळी माहिती जर व्यवस्थित असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्या। तर मी ओके या बटनावरती क्लिक करतो। त्याच्यानंतर इथे कॅप्चर ओल्ड हाऊस इमेज तुमच्या अगोदरच्या जुने घराचे 3 फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 3 प्रकारचे फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, एक पुढून काढून घ्या आणि एक घरातील फोटो काढून घ्या। घरातील फोटो काढून घेतल्यानंतर मित्रांनो कोपरापासून एक फोटो काढून घ्यायचा आहे। अशा तऱ्हेने तुम्हाला 3 फोटो येथे काढून व्यवस्थित अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ॲडच्या ठिकाणी हाऊस असं लिहून घ्यायचं। सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। तर ओके या बटनावरती क्लिक करा मित्रांनो। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सिलेक्ट बेनिफिशियरी प्रिफरन्स तुम्हाला एक प्रिफरन्स द्यायचा आहे। बेनिफिशियरी वांट टू गेट एनरोल्ड इन मेसन ट्रेनिंग
तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनला नो करायचा आहे। बांधकाम कंत्राटसाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे का असं विचारलेलं आहे, तर नो करून टाका मित्रांनो। त्यानंतर कशा तऱ्हेने घरकुल हवा आहे ते विचारलेलं आहे, ते ऑप्शन दाखवलेलं आहे। तुम्ही कोणतेही इथून निवड करून घेऊ शकता। तर मी या ठिकाणातून पहिला ऑप्शन निवड करून घेतलेला आहे। पहिला ऑप्शन निवड करून घेतल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। प्रोसीड या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही भरलेली माहिती येथे व्यवस्थितरित्या पाहून घ्या। एकदा सर्वे असणार आहे हे। त्यानंतर डिक्लेरेशन येथे खाली दिलेलं आहे, या बॉक्समध्ये तुम्हाला एक टिक मार्क द्यायचा आहे। येथे विचारलेलं आहे याच्या आधी मी घरकुलचा लाभ घेतलेला नाही, जर मी घरकुलचा लाभ घेतलेला असेल तर मला शासनामार्फत जे दंड करण्यात येईल तशाच मी पात्र राहीन असं विचारलेलं आहे। तर याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरून घेतली असेल, हे PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या कोपऱ्यामध्ये PDF असा ऑप्शन दाखवलेला आहे, याच्यावरती क्लिक करा। PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही माहिती सेव्ह होऊन जाईल मित्रांनो। भरलेली माहिती संपूर्ण पाहून घेतल्यानंतर बरोबर असेल त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। अशा तऱ्हेने पॉपअप SMS येईल मित्रांनो। तुम्ही केलेला जो सर्वे होता सेल्फ सर्वे येथे व्यवस्थितरित्या झालेला आहे, तर ओके बटनावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो अपलोड सेव्हड सर्वे डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेला लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर जो होता तो आणि जॉब कार्ड नंबर तो इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। जर तुम्ही हे चुकून फॉर्म भरला असेल तर डिलीट ऑप्शन देखील येथे दाखवलेला आहे, येथून तुम्ही डिलीट देखील करून पुन्हा एकदा हा फॉर्म भरू शकता। तुम्ही लाभार्थ्याचं जे आधार कार्ड दाखवलेलं आहे येथे व्हेरीफाय करण्यासाठी या बटनावरती क्लिक करा। अशा तऱ्हेने तो व्हेरीफाय होऊन जाईल मित्रांनो, थोडंसं वेळ घेईल। अशा तऱ्हेने मित्रांनो आधार व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जॉब कार्ड देखील व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय जॉब कार्ड याच्यावरती देखील क्लिक करा। आधार कार्ड आणि जॉब कार्ड दोन्ही व्हेरीफाय झालेले आहेत मित्रांनो। अशा तऱ्हेने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2चा आपण सेल्फ सर्वे म्हणजेच मोबाईलद्वारे आपण हे पूर्ण केलेलं आहे प्रोसेस मित्रांनो। त्यानंतर ही सर्व प्रोसेस झाल्यावर सर्वे स्टेटस कंप्लीट झालेला आहे। आपल्याला हे अपलोड आता करायचं आहे, तर या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या मित्रांनो। टिक मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे अपलोड करायचं आहे रेकॉर्ड, तर हे अपलोड रेकॉर्डवरती क्लिक करा। त्या तऱ्हेने तुम्ही सर्वे केलेला डाटा हा गव्हर्नमेंटकडे व्यवस्थितरित्या अपलोड होऊन जाईल। तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2चा सर्वे तुम्ही कंप्लीट केलेला आहात। अशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या तुम्ही देखील घर बसल्या आपल्या मोबाईलवरून यशस्वीरित्या हे सर्वे पूर्ण करू शकता मित्रांनो। तर मी एका व्यक्तीचं येथे घरकुल आवास योजनेसाठी सर्वे केलेला आहे, तो सक्सेसफुली झालेला आहे। सक्सेसफुली झाल्यानंतर तुमच्या पुढे असा एक पॉपअप SMS येईल। हे SMS आलेला याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवा मित्रांनो, तुमच्या रेकॉर्डसाठी हे महत्त्वाचं असणार आहे। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। इतरही तुमच्या इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। अशाच प्रकारचे आणखीही नवीन व्हिडिओ मी तुमच्याकरिता बनवत राहीन मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।